नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आज आपण हिवाळा स्पेशल हिरव्या हरभऱ्याची भाजी बनवतोय. आधीच्या भागात आपण एक नंबरचा प्रकार बघितला. आज आपण दुसऱ्या प्रकारची भाजी बघतोय. त्यासाठी इथे हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर आणि थोडंसं जाळून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे. त्याचं वाटण करून घ्यायचं आणि आता हे आपले हरभरे भाजलेले आहेत. आज आपण मिक्सरचाच वापर करणार आहोत. कोथिंबीर आणि दाणे आपण जाडसर वाटून घेतलेले आहेत. अर्धे दाणे आपण पाणी घालून बारीक वाटून घेतलेले आहेत. आता इथे तेल तापलेलं आहे आपलं. जिरे, मोहरी आणि हिंग घालून झालेलं आहे. जे काळं वाटण बनवलं होतं आपण ते घालायचं. नंतर थोडी हळद घालायची आणि जाडसर केलेलं जे दाण्याचं वाटण होतं ते घालायचं. अगदी थोडा गरम मसाला घालायचा. हे परतून झाल्यानंतर आपल्याला ते जाडसर वाटलेले दाणे घालायचे. नंतर आपण जे पाणी घालून पातळ केलेलं होतं ते मिश्रण घालायचं. हे परतून घ्यायचं आधी. नंतर पातळ केलेलं मिश्रण घातल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आणि ते सुद्धा मिसळून या आपल्या भाजीमध्ये घालायचं. भाजीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा. आधी केलेली भाजी आहे त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोचा वापर करून काळं वाटण न वापरता केलेली आहे. आजच्या भाजीचा दुसरा प्रकार आहे. आजच्या भाजीसाठी आपण जाळून घेतलेलं खोबरं वापरलेलं आहे. त्यामुळे त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो. आपण तुरीच्या दाण्याची सुद्धा अशीच भाजी बनवलेली आहे. ती सुद्धा पाट्यावर वाटून केलेली आहे. अशी काळं वाटण वापरून केल्यानंतर ही भाजीला एकदम छान स्मोकी फ्लेवर येतो आणि रंगसुद्धा छान येतो. पाणी घालून झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं. पातळ किंवा घट्ट जशी लागेल तसं करून घ्यायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. थोडी वरून कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे. हिरव्या हरभऱ्याच्या भाजीचा दुसरा प्रकार आपण आधीच्या भागामध्ये एक प्रकार बघितलेला आहे. तुम्ही हा सुद्धा प्रकार करून बघा. गरमागरम हरभऱ्याची भाजी आणि तांदळाच्या भाकरीसोबत ही भाजी खूप अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा बनवा आणि याचा आस्वाद घ्या. सध्या बाजारात हिरवा हरभरा भरपूर प्रमाणात आहे. पूर्वीच्या काळात हिरव्या भाज्या अशाच प्रकारे बनवल्या जात. आधीच्या काळात ह्या भाज्या पाट्या वरवंट्यावर वाटूनच केल्या जात आणि चुलीवर संपूर्ण स्वयंपाक बनवला जायचा. त्यामुळे त्या स्वयंपाकाला खूपच स्वाद यायचा. परंतु सध्याच्या काळामध्ये चूल हा प्रकार शहरांमध्ये तर दिसतच नाही, परंतु खेड्यांमध्ये सुद्धा चुलीचा वापर कमी झालेला आहे. त्यामुळे मी गॅसवरच जुन्या पद्धतीची भाजी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तसेच नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.